गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द BEE. BEE मध्ये बेटा काल कुठले फंडे झाले होते आपले. लेन्स लॉ पर्यंत काल झालं होतं बेटा. फॅरेडेज लॉ, लेन्स लॉ मध्ये फॉर्म्युला कुठला होता? E इज इक्वल टू मायनस एन डी फाय. आपण मायनस एन का सांगतो? तर करंटला अपोज करतो. ठीक आहे. बरं, आता ते लॉ झाले. आता पुढचा एक माझा कन्सेप्ट चालू होतोय. हेडिंग टाका सगळ्यांनी, नेचर ऑफ इंड्युस्ड EMF. कुठला कन्सेप्ट बेटा? नेचर ऑफ इंड्युस्ड EMF. नेचर ऑफ इंड्युस्ड EMF टाकली सगळ्यांनी हेडिंग. आता एक 5 मिनिटं कोणीही लिहिणार नाही, सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे. नेचर म्हणजे काय बेटा? स्वभाव. स्वभाव कोणाचा? जो तुझा EMF इंड्यूस झालाय. फॅरेडेजचा फर्स्ट लॉ मध्ये बघितलं, सेकंड लॉ मध्ये बघितलं. ठीक आहे. दोघी लॉज मध्ये आपल्याला काय सांगितलं? EMF इंड्यूस झाला. ठीक आहे. पुढच्या कन्सेप्ट मध्ये आपण काय बघितलं की बाबा त्याची डायरेक्शन कशी होती ती पण बघितली. ते कोणी सांगितलं मला? फ्लेमिंगचा राईट हँड रूल आणि अजून एक लेन्स लॉ. लेन्स लॉ आणि फ्लेमिंगचा राईट हँड रूल त्याची मला डायरेक्शन सांगितली. आता त्याचा स्वभाव म्हणजे नेचर कसं असतं कोणाचं? EMF इंड्यूसचं. EMFचं नेचर जे आहे ते मी 2 भागात डिवाइड होतो. कुठलं बेटा? डायनॅमिकली इंड्युस्ड EMF आणि स्टॅटिकली इंड्युस्ड EMF. डायनॅमिकली इंड्युस्ड EMF आणि स्टॅटिकली इंड्युस्ड EMF दोघांमध्ये नेमकी फरक काय? तर डायनॅमिक, आता तुम्ही सगळे मेकॅनिकल ऑटोमोबाईलचे मुले, डायनॅमिक आणि स्टॅटिक फरक माहिती आहे? डायनॅमिक म्हणजे काय बेटा? मूव्हिंग असतं. स्टॅटिक म्हणजे स्थिर असतं. ठीक आहे. म्हणजे डायनॅमिक मध्ये काहीतरी मुवमेंट होईल, स्टॅटिक मध्ये कशाचीच मुवमेंट होणार नाही. डायनॅमिक मध्ये काहीतरी मुवमेंट होईल, स्टॅटिक मध्ये कशाचीच मुवमेंट होणार नाही. बरं, मुवमेंट हो चाहे न हो, मला मेन एम काय बेटा? EMF इंड्यूस झाला पाहिजे. मेन एम काय? EMF इंड्यूस झाला पाहिजे. म्हणजे 2 पद्धती आहे. पहिल्या पद्धतीमध्ये डायनॅमिक इंड्यूस्ड EMF मध्ये मी कशाची तरी मुवमेंट करेल आणि माझा EMF इंड्यूस होईल. ठीक आहे. दुसरी महत्वाची पद्धत स्टॅटिक इंड्यूस्ड EMF. स्टॅटिक इंड्यूस्ड EMF मध्ये मी कशाची मुवमेंट करणार पण नाही, पण तरी पण माझा काय होईल बेटा? EMF इंड्यूस होईल. कसं होईल, काय होईल ते इथे सांगायचं. काय बोललो काय नाही कळालं? प्लीज कॉन्सन्ट्रेशननी ऐका. प्लीज कॉन्सन्ट्रेशननी ऐका. जर वाटलं तर पुन्हा हा व्हिडिओ डबल ऐकायचा बेटा. ठीक आहे. पुन्हा एकदा काय बोलतोय बेटा? स्टॅटिक आणि डायनॅमिक. डायनॅमिक मध्ये काय होईल बेटा? कशाची तरी मुवमेंट होईल आणि माझं EMF इंड्यूस होईल. स्टॅटिक मध्ये कशाचीच मुवमेंट होणार नाही, पण तरीही माझा EMF काय होईल बेटा? इंड्यूस होईल. बरं, आता तुम्हाला फॅरेडेजचा लॉ आठवत असतं बेटा. सगळ्यात मेन फॅरेडेजचा फर्स्ट लॉ काय म्हणतो? तो जो कंडक्टर आहे तो मुवमेंट घ्यायला पाहिजे, तो फ्लक्सला कट करेल, तेव्हाच माझं EMF इंड्यूस होईल. म्हणजे फ्लक्स जेव्हा कट होतो तेव्हाच माझं EMF इंड्यूस होतं. हे फिट डोक्यात ठेवा. फ्लक्स जेव्हा कट होतो तेव्हाच माझं काय होतं बेटा? EMF इंड्यूस होतो. तोपर्यंत इंड्यूस होत नाही. तोपर्यंत EMF इंड्यूस होत नाही. काय बोललो काही नाही कळालं? जर माझा फ्लक्स कट झाला तरच माझं EMF इंड्यूस होईल. ठीक आहे. बरं, आता डायनॅमिकली इंड्युस्ड EMF, स्टॅटिकली इंड्युस्ड EMF. डायनॅमिकली इंड्युस्ड EMF मध्ये काय होतं बेटा? मी आत्ताच बोलतोय की आत्ताच सांगितलं, डायनॅमिक कशाची तरी मुवमेंट होईल आणि माझं EMF इंड्यूस होईल. स्टॅटिक मध्ये कशाची मुवमेंट होणार नाही, पण तरीही माझा EMF इंड्यूस होईल. कसा इंड्यूस होईल ते बघूया. आजच सांगेल. पहिलं माझा कुठलं बेटा? डायनॅमिक इंड्युस्ड EMF. आधी मी एक्सप्लेन करून देतो, मग लिखा पडेल. पहिले तर नेचर ऑफ इंड्युस्ड EMF चे 2 टाइप्स होतात. कुठले बेटा? डायनॅमिक इंड्युस्ड EMF, अजून एक स्टॅटिक इंड्युस्ड EMF. 2 टाइप्स. कुठले बेटा? डायनॅमिक इंड्युस्ड EMF आणि अजून एक स्टॅटिक इंड्युस्ड EMF. पहिला कुठला? आता डायनॅमिक इंड्युस्ड EMF मध्ये काय होतं बेटा? मी फिजिकल मुवमेंट होते. कोणाची बेटा माहिती का? कंडक्टरची. कोणाची? कंडक्टरची. जे मी तुम्हाला फॅरेडेज लॉ मध्ये एक्सप्लेन केलं होतं त्याच्यामध्ये ऑलरेडी कंडक्टरची मुवमेंट होत होती बेटा. म्हणजे जे मी तुम्हाला फॅरेडेज लॉ मध्ये सांगितलं होतं तो ऍक्च्युली माझा कुठला होता बेटा? डायनॅमिकली इंड्युस्ड EMF होता. तो कुठला होता? डायनॅमिकली इंड्युस्ड EMF होता. तेच आता इथे डायनॅमिकली इंड्युस्ड EMF मध्ये काय होतं बेटा? कंडक्टरची ऍक्च्युअल मुवमेंट होते. कंडक्टर मूव्ह झाला, फ्लक्स 100% काय बेटा? कट करेल आणि कट झाला की माझा EMF काय होतं? इंड्यूस होतो. ठीक आहे. बरं, मग डेफिनेशन काय सांगते? डायनॅमिक इंड्युस्ड EMF इज अ EMF इंड्यूस्ड इन विच देयर इज अ फिजिकल मुवमेंट ऑफ अ कंडक्टर. ज्याच्यामध्ये फिजिकल मुवमेंट ऑफ द कंडक्टर होतो आणि फ्लक्सला कट केला जातो त्याला काय म्हणतात बेटा? डायनॅमिक इंड्युस्ड EMF. पुन्हा एकदा, ज्याच्यामध्ये फिजिकल मुवमेंट ऑफ द कंडक्टर होतो आणि फ्लक्सला कट केला जातो त्याला काय नाव आहे बेटा? डायनॅमिक इंड्युस्ड EMF. ठीक आहे. डायनॅमिक इंड्युस्ड EMF मध्ये आपल्याला बघायला गेलं तर A पार्ट आणि B पार्ट आहे. 2 फिगर दिसत आहेत बेटा. ठीक आहे. सपोज इकडच्या साईडला नॉर्थ पोल, इकडच्या साईडला साऊथ पोल, मध्यभागी कंडक्टर आणि डॉटेड लाईन्स काय बेटा? फ्लक्स. आता जर मी कंडक्टर आहे बेटा असा हलवला, कसा? असा. कंडक्टर असा हलवला, फ्लक्स पण असा चाललाय. फ्लक्स असा आहे, कंडक्टरला पण मी असा हलवतोय. फ्लक्स पण असा चाललाय, कंडक्टरला पण मी असं हलवतोय. तो कंडक्टर फ्लक्सला कट करेल काय बेटा? नाही करणार. काय होणार? फ्लक्स पण असा आहे, कंडक्टर पण असा आहे. म्हणजे दोघे एकमेकांना कसे झालेत? पॅरलल मध्ये जात आहेत. दोघे एकमेकांना कसे जात आहेत? पॅरलल मध्ये. तो फ्लक्सला कट करणार नाही. कोण? कंडक्टर. कंडक्टर फ्लक्सला कट करणार नाही. म्हणजेच काय?
ए पार्टमध्ये किंवा ए केसमध्ये इथे माझं EMF इंड्यूस होणार नाही. ए पार्टमध्ये माझं EMF इंड्यूस होणार नाही. तेच बी पार्ट बघा बरं. आता डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द कंडक्टर कशी घ्यायचे, अशी. तो एक्झॅक्टली त्यांनी फ्लक्सला काय केलं, कट केलं. एक्झॅक्टली त्यांनी फ्लक्सला काय केलं, कट केलं. 90 डिग्रीमध्ये कट केलं. किती अंशामध्ये, 90 डिग्रीमध्ये. जर त्यांनी फ्लक्सला कट केलं 100% तिथे काय इंड्यूस होईल बेटा, EMF इंड्यूस होईल. 100% तिथे काय इंड्यूस होईल, EMF. इथे फक्त त्यांनी 2 केसेस दाखवलेत आपल्याला. ठीक आहे, फक्त त्यांनी आपल्याला 2 केसेस दाखवल्यात. फाईन. पुन्हा एकदा डायनॅमिकली इंड्यूस. स्टॅटिक काय असतं नंतर एक्सप्लेन करेल, आधी फक्त डायनॅमिक समजून घ्या. Dynamic induced EMF is a EMF in which there is a physical movement of the conductor and in which the EMF is induced. There is a physical movement of the conductor and the flux gets cut due to which the EMF is induced. Due to which काय होतं बेटा, EMF induce होतो. त्याला काय ना बेटा, डायनॅमिक इंड्यूस्ड EMF. त्याचे ए पार्ट आणि बी पार्ट दोन आहेत बेटा. ठीक आहे, आधी जेवढं झालंय तेवढं घेऊन घेऊ, मग स्टॅटिक कडे वळतो. ठीक आहे, चलो लिखापडी घ्यायची आहे. नेचर ऑफ इंड्यूस्ड EMF. नेचर ऑफ इंड्यूस्ड EMF खालच्या ओळीतल्या. Nature of induced EMF consists of 2 types. Nature of induced EMF consists of 2 types. Nature of induced EMF consists of 2 types. First, dynamic induced EMF. First, dynamic induced EMF. Second, static induced EMF. First, dynamic induced EMF. Second, static induced EMF. First, dynamic induced EMF. Second, static induced EMF. पुन्हा फर्स्ट टाका हेडिंग डायनॅमिक इंड्युस्ड EMF. फर्स्ट हेडिंग टाका मोठ्या अक्षरात डायनॅमिक इंड्युस्ड EMF. फर्स्ट टाका हेडिंग डायनॅमिक इंड्युस्ड EMF. खालच्या वरील डेफिनेशन लिहा. डायनॅमिक इंड्युस्ड EMF इज एन EMF. डायनॅमिक इंड्युस्ड EMF इज एन EMF. डायनॅमिक इंड्युस्ड EMF इज एन EMF. Dynamic induced EMF is an EMF which is caused due to the physical movement of the conductor. Which is caused due to the physical movement of the conductor. Which is caused due to the physical movement of the conductor. Which is caused due to the physical movement of the conductor. Okay. आता फक्त ए पार्टची फिगर काढायची. व्हिडिओ पॉज करायचा आहे, फक्त ए पार्टची फिगर काढायची. व्हिडिओ पॉज करायचा आहे, फक्त ए पार्टची फिगर काढायची. फक्त ए पार्ट, फक्त ए पार्ट काढली बेटा. चलो झाली असेल. इन द अबव फिगर द कंडक्टर मूव्स. इन द अबव फिगर कंडक्टर मूव्स. कसं मूव्ह होते बेटा, पॅरलल का परपेंडिक्युलर. द कंडक्टर मूव्स कसं बेटा, पॅरलल टू द प्लेन ऑफ फ्लक्स. कंडक्टर कसं मूव्ह होत आहे, पॅरलल कोणाला, प्लेन ऑफ फ्लक्सला. ठीक आहे. इन द अबव फिगर द कंडक्टर मूव्स parallel. In the above figure the conductor moves parallel. In the above figure the conductor moves parallel to the plane of flux. In the above figure the conductor moves parallel to the plane of flux. Parallel to the plane of flux. Hence the EMF induced is 0. 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 आता खालच्या ओळीमध्ये फिगर बी काढायची आहे. खालच्या ओळीमध्ये पुढच्या ओळीत फिगर बी काढून घ्या. फिगर बी काढा, फिगर बी काढा, फिगर बी काढा. झालं बेटा. ओके. इन अबव फिगर द कंडक्टर मूव्स एक्झॅक्टली. इन अबव फिगर द कंडक्टर मूव्स एक्झॅक्टली. In above figure, the conductor moves exactly perpendicular to the plane of flux. असा मूव होतोय ना बेटा, असा मूव होतोय म्हणजे कंडक्टर कसा मूव होतोय, perpendicular to the plane of flux. The conductor moves perpendicular to the plane of flux. The conductor moves perpendicular to the plane of flux. Hence, the EMF induced is maximum. 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 लक्ष इकडे 2 मिनिटं. आता याच्यासाठी बेटा आपल्याला जनरल एक्सप्रेशन आहे. जनरल एक्सप्रेशन, जनरल एक्सप्रेशन काय ते बघून घेऊ. E इज इक्वल टू असतो BLV साइन ऑफ थिटा. याच्यावरती सम्स आहे बेटा आपल्याला. E इज इक्वल टू किती असतं, BLV साइन ऑफ थिटा.
जर हा एक्झॅक्टली परपेंडिक्युलर मूव्ह होतोय, जर हा एक्झॅक्टली कसा मूव्ह होतोय बेटा, परपेंडिक्युलर, देअरफॉर फॉर केस ए, किंवा एक काम करू दोन्ही केसेससाठी, फॉर केस ए, एक केससाठी थिटाची किंमत किती होईल बेटा, 0. तो कट करतोय का त्याला, नाही कट करत नाहीये, म्हणून E इज इक्वल टू किती होईल बेटा, BLV इंटू साइन ऑफ 0. साइन 0 ची किंमत 0 असते, शून्य गुणिले कुठलीही संख्या किती आली बेटा, 0, म्हणून EMF इंड्यूस किती झाला, 0. आता काय बेटा, केस बी, फॉर केस बी थिटाची किंमत किती बेटा, एक्झॅक्टली 90 डिग्री. मग E इज इक्वल टू किती येईल, BLV साइन ऑफ 90. BLV साइन ऑफ 90 म्हणजेच E इज इक्वल टू किती आलं बेटा, BLV साइन 90 ची किंमत किती असते, 1. साइन 90 किती असतो, 1. एक गुणिले कुठली संख्या, काय बेटा तीच संख्या, म्हणजे किती आलं, E इज इक्वल टू BLV. आता E म्हणजे काय, केस ए केस बी दोघांसाठी लिहायचं आहे पटापट. जनरल एक्सप्रेशन केस ए केस बी साठी, केस ए केस बी साठी, केस ए आणि केस बी साठी, ठीक आहे, ओके. इथे E म्हणजे काय बेटा, EMF इंड्यूस, B म्हणजे काय, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी, L म्हणजे काय, लेंथ ऑफ द कंडक्टर, आणि V म्हणजे इथे वेलोसिटी आहे, व्होल्टेज नाही. V म्हणजे इथे काय बेटा, वेलोसिटी म्हणजे किती स्पीडनी मूव्ह झालाय, असं जर मूव्ह होतोय किंवा असं जर मूव्ह होतोय, पण किती स्पीडनी मूव्ह झाला ती म्हणजे काय बेटा, वेलोसिटीचं युनिट काय असतं, मीटर पर सेकंड. वेलोसिटीचं युनिट काय असतं बेटा, मीटर पर सेकंड. ओके, कळालं बच्चे लोक, फाईन. इथे तुमचं जनरल एक्सप्रेशन सेकंड लिहून घ्यायचंय, जनरल एक्सप्रेशन झाल्याच्या नंतर व्हिडिओ पॉज करायचा, जनरल एक्सप्रेशन लिहून घ्यायचंय, खाली मग व्हेअर, याच्या खाली कंटिन्यू करा बेटा, ठीक आहे, याच्या खाली कंटिन्यू करा, व्हेअर E इज इक्वल टू काय बेटा, EMF इंड्यूस्ड, व्हेअर E इज इक्वल टू EMF इंड्यूस्ड, B इज इक्वल टू मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी, B इज इक्वल टू मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी, B इज इक्वल टू मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी, B इज इक्वल टू मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. त्याच्यानंतर L इज इक्वल टू लेंथ ऑफ द कंडक्टर, L इज इक्वल टू लेंथ ऑफ द कंडक्टर, आणि V इज इक्वल टू वेलोसिटी, V इज इक्वल टू वेलोसिटी. ब्रॅकेटच्या आतमध्ये मीटर पर सेकंड लिहून घ्या, ब्रॅकेटच्या आतमध्ये मीटर पर सेकंड लिहून घ्या, ब्रॅकेटच्या आतमध्ये मीटर पर सेकंड लिहून घ्या. झाले बच्चे लोक, ओके. इथे माझा सगळा कन्सेप्ट डायनॅमिकली इंड्युस्ड ईएमएफचा, डायनॅमिक पण म्हणतात, डायनॅमिकली पण म्हणतात ना बेटा, काही चालतं, डायनॅमिकली इंड्युस्ड ईएमएफ पण किंवा डायनॅमिक इंड्युस्ड ईएमएफ पण. आता माझा सेकंड कन्सेप्ट चालू होईल, तो म्हणजे कुठला बेटा, स्टॅटिकली इंड्युस्ड ईएमएफ. त्याला अजून एक काय आहे, स्टॅटिक इंड्युस्ड ईएमएफ. त्याला अजून एक काय नाव बेटा, स्टॅटिक इंड्युस्ड ईएमएफ. त्याला अजून एक काय नाव आहे, स्टॅटिक इंड्युस्ड ईएमएफ. आता स्टॅटिक इंड्युस्ड ईएमएफ काय असतं, डायनॅमिक मध्ये तुम्हाला सांगितलं काय होतं बेटा, की नाही का तुमचं कंडक्टरची ऍक्च्युअली काय होत असते, मुवमेंट होत असते, आणि मग माझं EMF इंड्यूस होतो, हो की नाही बेटा. कंडक्टरची ऍक्च्युअली मुवमेंट होत असते आणि मग तुमचं EMF इंड्यूस होतो, पण ते इंड्यूस होत नाही. स्टॅटिकली मध्ये तुमचा कंडक्टरची इथे फिजिकली मुवमेंट होत नाही. मग साहजिक प्रश्न पडतो, सर कंडक्टरच मूव्ह होत नसेल तर साला EMF इंड्यूस कसं काय होईल, का तो फ्लक्सला कट कसं काय करेल, येस और नो. जर कंडक्टर मुवमेंट होत नाही तर तो फ्लक्सला कट नाही करू शकत, कट नाही केलं तर मग साला त्याचा EMF इंड्यूस कसं काय होईल, बरोबर. इथे एक वेगळी पद्धत वापरली जाते, ती म्हणजे आहे बेटा, करंटची किंमत मी इथे कमी जास्त करतो. इथे काय होईल बेटा, फिजिकल मुवमेंट ऑफ द कंडक्टर नाही होत, मग काय होतं, तर इथे आपण करंटची किंमत कमी जास्त केली जाते. करंटची किंमत कमी जास्त केल्यामुळे ऑटोमॅटिकली माझा फ्लक्स जो असतो तो कट होतो किंवा चेंज होतो. फ्लक्स चेंज झाला की माझा EMF इंड्यूस होतो. याच्यामध्ये पद्धत कशी कळाली बेटा, याच्यामध्ये फिजिकल मुवमेंट होत नाही, मग काय होतं बेटा, करंटची किंमत कमी जास्त केली जाते. जेव्हा माझी करंटची किंमत कमी जास्त होते, मग माझा काय होईल बेटा, इथे फ्लक्स चेंज होईल. फ्लक्स चेंज झाला, माझा EMF इंड्यूस झाला. काय झालं, काही नाही, पुन्हा एकदा याच्यामध्ये फिजिकल मुवमेंट होत नाही, मग काय होतं बेटा, करंटची किंमत कमी जास्त केली जाते. करंटची किंमत कमी जास्त केली की ऑटोमॅटिकली फ्लक्स कट होईल. फ्लक्स कट झाला, माझा EMF इंड्यूस झाला. समजे ना समजे, कळालं बेटा, ओके. पुढचा मुद्दा, ठीक आहे, पुढचा मुद्दा, स्टॅटिकली EMF इंड्यूसचे पण दोन टाइप्स आहेत. त्याचे दोन टाइप्स आहेत. याचे काय टाइप नव्हते, याचे फक्त हे आपल्याला कन्सेप्च्युअली वाईज दोन पार्ट्स होते याचे, ठीक आहे. याचे दोन टाइप्स आहेत. कुठले कुठले बेटा,
सेल्फ इंड्युस्ड ईएमएफ आणि म्युच्युअली इंड्युस्ड ईएमएफ दोन टाइप्स. कुठले कुठले बेटा? सेल्फ इंड्युस्ड ईएमएफ आणि अजून एक म्युच्युअली इंड्युस्ड ईएमएफ. पहिले आपल्याला आज सेल्फ इंड्युस्ड ईएमएफ बघायचा आहे. आज कुठला पार्ट बघायचा बेटा? सेल्फ इंड्युस्ड ईएमएफ. आधी याची डेफिनेशन लिहून घेऊ आणि मग त्याचे दोन टाइप्स लिहून घेऊ. ठीक आहे बेटा? चल लिहून घ्या. स्टॅटिकली इंड्युस्ड ईएमएफ. स्टॅटिकली इंड्युस्ड ईएमएफ. चल घ्या लिहून. an EMF which is not induced, 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 an EMF which is not induced due to the physical movement of the conductor, an EMF which is not induced due to the physical movement of the conductor, an EMF which is not induced due to the physical movement of the conductor, an EMF which is not induced due to the physical movement of the conductor, but it is due to the change in flux, but it is due to the change in flux, but it is due to the change in flux associated with the coil, but it is due to the change in flux associated with the coil, associated with the coil caused by the increasing or decreasing, caused by the increasing or decreasing, caused by the increasing or decreasing, caused by the increasing or decreasing in the current, caused by the increasing or decreasing, caused by the increasing or decreasing in the current, caused by the increasing or decreasing in the current that produces the change in flux, that produces the change in flux, that produces the change in flux. This is known as statically induced EMF. 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 पुढे द्या. Statically induced EMF consists of two types. 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 First, self-induced EMF. First, self-induced EMF. Second, mutually induced EMF. First, self-induced EMF. Second, mutually induced EMF. First, self-induced EMF. Second, mutually induced EMF. Heading टाका. First, पुन्हा self-induced EMF. Heading टाका. First, self-induced EMF. Heading टाका. First, self-induced EMF. बरं. ओके. आता self-induced EMF ची डायग्राम तुमच्या डोळ्यासमोर दिसते बेटा. ठीक आहे? ती डायग्राम सगळ्यांनी काढून घ्यायची आहे. त्याचं एक्सप्लेनेशन माझं उद्या होईल. ठीक आहे? उद्याच्या सेशनमध्ये ते एक्सप्लेन करेल मी. ठीक आहे? सेल्फ इंड्युस्ड EMF ची डायग्राम सगळ्यांनी काढून घ्यायची आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, डायग्राम काढून घ्यायची आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, डायग्राम काढून घ्यायची आहे. फर्स्ट पार्ट माझा चालू होईल तो म्हणजे कुठला बेटा? सेल्फ इंड्युस्ड EMF. तो म्हणजे कुठला पार्ट चालू होईल? सेल्फ इंड्युस्ड EMF.